स्नेहिल या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या महत्त्वाच्या बातमीने। बातमी मोदी सरकार आता देशात जातनिहाय जनगणना करणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातली माहिती दिली। काँग्रेस जातनिहाय जनगणनेला कायम विरोधच केल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केलेला आहे। साथियों, आप सब जानते हैं कि कांग्रेस की सरकारों ने आज तक जाति जनगणना का विरोध किया है। आज़ादी की बाद की सभी जनगणनाओं में जातियों की जनगणना नहीं की गई। इस सब के बावजूद कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों ने जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। दरम्यान जातनिहाय जनगणना करण्याची कारण काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशातील जातीनुसार लोकसंख्या स्पष्ट होईल। सामाजिक असमानता दूर करण्यासाठी फायदा होईल। जातींनुसार कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मदत। जातींच्या सामाजिक स्थितीनुसार योजना राबवता येणार। तर केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही स्वागत केलंय। मात्र ही जनगणना कधी आणि कशी राबवणार असा प्रश्न राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारला। यावेळेस त्यांनी आरक्षणाची 50% मर्यादा हटवा अशी ही मागणी केली आहे। नरेंद्र मोदी जी कहते थे कि सिर्फ 4 जाते हैं, सडनली कास्ट सेंसस का अनाउंसमेंट किया। हम इसको सपोर्ट करते हैं, पूरी तरह सपोर्ट करते हैं। ये सिर्फ हमने दबाव नहीं डाला, सिर्फ दबाव नहीं डाला है हमने, ये हमने ऑर्गेनाइज तरीके से बहुत गहराई से कैंपेन चलाया है, ग्रासरूट लेवल पे कैंपेन चलाया है और महीनों से हम ये कैंपेन चला रहे हैं और इस कैंपेन का असर पड़ा है, इफेक्ट आया है और इसीलिए इन्होंने ये डिसीजन लिया है। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा, बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है, और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। जातनिहाय जनगणना हा सामाजिक न्यायाचं नवीन पर्व असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धाडसी निर्णय घेतला असून शिंदेंनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। काँग्रेस पार्टीने गेले अनेक वर्ष अशा प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही। ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले। पण मोदीजींनी याला मान्यता दिल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्यायाचं नवीन पर्व हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालं आहे असं या ठिकाणी मी म्हणेन आणि माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन। हा ऐतिहासिक निर्णय आहे, कारण हा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला अतिशय धाडसी निर्णय आहे आणि म्हणून मी शिवसेना त्याचं स्वागत करते आणि शिवसेना पक्ष त्यांच्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करून त्यांना पाठिंबा देतोय। भारत पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्यासाठी सज्ज झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि एक मोठा निर्णय घेतला। त्यामुळे पाकिस्तानची झोप पुरती उडाली। मात्र पाकिस्तानची झोप उडवणारा निर्णय आहे तरी कोणता पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। पाकिस्तानची भीतीनं झोप उडाली। पाकला जन्मभराची अद्दल घडणार। भारत पाकिस्तान युद्ध अटळ। पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याची भीष्म प्रतिज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली। त्यानंतर मोदींनी तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक घेऊन कारवाईसाठी त्यांना सर्व अधिकार दिले। मात्र सर्वाधिकार दिल्याची बातमी पाकमध्ये वाऱ्यासारखी पसरली
आणि पाकिस्तानची झोप उडाली. पंतप्रधानांच्या सर्वाधिकार देण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाकचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारनं पत्रकार परिषद घेऊन भारताच्या कारवाईबाबत भीती व्यक्त केली. पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साख्ता इल्ज़ामात को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है. दरम्यान पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही, याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहाबाज शरीफांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे. मात्र पहलगाम हल्ल्याच्या तपासातून पाकड्यांचे नापाक मनसुबे समोर आले. त्यामुळे भारत पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी तीनही दलांना सर्वाधिकार दिले. सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे, म्हणजे फ्री हँड दिला आहे. जनरली इतकं फ्रीडम एका सैन्याला मिळत नाही. पूर्ण मुभा देणं म्हणजे तुम्ही आपलं प्लॅनिंग करा, तुम्ही आपलं सैन्य ठरवा, तुम्ही आपलं टार्गेट ठरवा आणि जसं म्हटलं जातं चॉईस ऑफ प्लेस अँड टाईम विल बी युअर ओन चूजिंग. आणि ह्या वेळा जी कारवाई होईल ती इतकी जबरदस्त होईल की पाकिस्तान पुढच्या कितीतरी पिढ्यांपर्यंत ह्याचं लक्षात ठेवेल. पंतप्रधानांनी सैन्याला सर्वाधिकार दिल्यानं हा केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे तर चीनलाही दिलेला इशारा आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या मुळावर शेवटचा घाव घालणार हे निश्चित. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा आणि त्याचे नापाक इरादे जगासमोर आलेत. पाक मंत्र्यांकडून पोकळ धमक्यांना तशी सुरुवात झाली आहे आणि आता या धमक्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची वेळही आली आहे. ये नया भारत है, ये सुनेगा नहीं, घुसेगा और मारेगा. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अजित डोवाल आणि मोदींच्या भेटीला गेलेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची चर्चा होते. यावेळेस एक महत्वाची बातमी. एस जयशंकर अजित डोवाल मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सध्या पोहोचलेले आहेत. तिथं या तिघांची महत्वाची चर्चा होतीये. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. तर एकीकडे आपण बघतोय की भारतामध्ये चर्चा सुरू आहे. बेताल वक्तव्य अगदी नगण्य आहेत, नाहीच आहेत. परंतु पाकिस्तानमध्ये पहलगामच्या हल्ल्यानंतर युद्धाची चांगलीच खुमखुमी या नेत्यांना चढल्याचं दिसतंय. एका पाठोपाठ एक पाकिस्तानी नेते भारताला पोकळ धमक्या देत सुटलेले आहेत. पाकिस्तानी नेत्यांच्या या पोकळ धमक्यांचा तसा भारतावर काहीही परिणाम होत नाही, हेही तितकंच खरं आहे. परंतु या पोकळ धमक्या देणारे नेते कोण आहेत, या पोकळ धमक्यांचा अर्थ काय, ते नेमकं काय गरळ ओकतायत, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. ऐकलत, पाकिस्तानच्या पंजाबमधील विधिमंडळात नवाज शरीफांची मुलगी मरियम नवाजच्या या बाता ऐका. पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. काल परवा वडिलांच्या कृपेनं पंजाबची मुख्यमंत्री झालेली ही सुंदरी आपल्या घाबरलेल्या जनतेला आणि तंतरलेल्या सैनिकांना पुसकं बळ देतेय. म्हणे आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत. मात्र या पोकळ धमकीनंतर तरी धास्तावलेल्या पाकिस्तानींच्या जीवाला हे फुसकं बळ का आहे, त्यासाठी एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्यवान शस्त्रसज्जतेकडे. अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर तर पाकडे 7व्या क्रमांकावर. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे 170. भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे 0. भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकंच युरेनियम. पाहिलं, त्यामुळे या मरियम नवाजच्या धमक्या म्हणजे केवळ फुशारक्या आहेत. भारतानं 1974 मध्येच बुद्ध हसला म्हणत अणुबॉम्बची
यशस्वी चाचणी केली आणि जगात अण्वस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं. त्यानंतर 1998 साली जेव्हा भारतानं पुन्हा 5 अणुबॉम्बची एकत्रित पोखरणमध्ये चाचणी घेतली, तेव्हा टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत त्यांच्या जनतेला दिलासा दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या या पोकळ धमक्या म्हणजे बाहर से शेर अंदर से ढेर असंच म्हणावं लागेल. भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. अकलेचे तारे तोडणाऱ्या बिलावल भुट्टो आणि मरियम नवाज या नेत्यांसोबत अजूनही एक नाव जोडलं गेलेलं आहे. ते नाव आहे पलवाशा खान, पीपल्स पार्टीच्या या खासदारबाईचं. कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपाहसालार आसिम मुनीर देगा. सिंधूतून रक्त वाहणार, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि आता बाबरीत नमाज पढू, ही अशी मुक्ताफळं म्हणजे घाबरलेल्या पाकिस्तानी जनतेला तंतरलेल्या नेत्यांनी दिलेला फुसका आधार. त्यामुळे मरियमनं आपल्या अब्बाजान नवाज शरीफांना जाऊन विचारावं की कारगिल युद्धात भारतानं कसे गुडघे टेकायला लावले होते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर पाकच्या या अणुबॉम्बच्या पोकळ धमक्यांनंतर फारुख अब्दुल्लांनी मात्र जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असतील तर भारताकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब आहेत, असं उत्तर फारुख अब्दुल्लांनी दिलं. नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली होती आणि त्याला सडेतोड उत्तर आता अब्दुल्लांनी दिलेलं आहे. हमारे पास भी न्यूक्लियर पावर है, उनसे पहले है. मुझे वाजपेयी जी का याद आता है जब मैं उनके साथ नीचे रख गया था पोखरण, तो उन्होंने वहां कहा था कि हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे और हमने जवाब दिया है. आज भी हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे, मगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो फिर हमारे पास भी वो है. खुदा करे कि ऐसी बात ना हो. भारत पाकिस्तान युद्ध भडकण्याची चिन्ह असतानाच पाक लष्कर प्रमुखाच्या पायाखालची जमीन सरकली. तर पाक सैन्यानं लष्कर प्रमुखाविरोधातच बंडाचा झेंडा फडकवलाय. मात्र पाक सैन्य एवढं का बिथरलंय, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी. मुनीर पसार, लष्कर बेजार. मुनीर विरोधात पाक सैन्याचा बंडाचा झेंडा. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारत सरकार ऍक्शन मोडवर आलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरचं कुटुंब देश सोडून पळालाय. तर घाबरलेला मुनीर युद्धाच्या भीतीनं उंदरासारखा एका बंकरमध्ये लपून बसलाय. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं मुनीर विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय. तब्बल 5000 जवानांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. बारावी कोरक्वेटा 520 सैनिकांचा राजीनामा. फोर्स कमांड नॉर्दर्न एरिया 380 सैनिकांचा राजीनामा. कोरमंगला 550 सैनिकांचा राजीनामा. 72 तासात 1450 सैनिकांकडून वर्दीचा त्याग. 1450 पैकी 600 जण अधिकारी दर्जाचे. अजून तर युद्धाचं नावही भारतानं घेतलेलं नाही. हवाई दल फक्त सरावच करताय, तर नौदल सुद्धा आपला नेहमीचा युद्धाभ्यास करताय. मात्र त्याआधीच पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडाली आहे. मात्र घाबरलेलं सैन्य राजीनाम्यासाठी कोणती कारणं देत आहे तेही पाहूया. कमांडरचे वारंवार बदलणारे आदेश, मानसिक थकवा,
कुटुंबाचा वाढता दबाव. तर पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असीम मुनीरला जबाबदार धरायला सुरुवात केली. मात्र पाकिस्तानी सैन्यात हा भयकंप का माजलाय? युद्धासाठी पाक सैन्याची तयारी नसतानाही असीम मुनीर बरळला खरा, पण त्यानंतर भारताची युद्ध सज्जता पाहून पाकिस्तानी सैन्याची मुंडेरी उडाली आहे. कारण त्यांना माहिती आहे की समोर सशस्त्र भारत आहे, ज्यानं सलग 4 युद्धांमध्ये पाकिस्तानचे मनसुबे अगदी धुळीला मिळवले. त्यामुळे युद्ध सरावाचा ट्रेलर पाहून पाकिस्तानी लष्कर युद्धाआधीच नांग्या टाकणार एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापला. भारताला आता जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांना दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना या इशाक डारनं युद्धाची धमकी दिलेली आहे. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आणि स्वतंत्र चौकशी करा अशी मागणी केली आहे. यानंतर एक अतिशय महत्वाची बातमी. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत आलाय हे आजवर अनेकदा सिद्ध झालं आणि आता तर पहलगाम हल्ल्याचा एक मोठा पुरावा भारताच्या हाती लागलाय. हा पुरावा नेमका काय आणि भारत पाकाड्यांना घरात घुसून यामुळे कसा मारणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. हा घ्या दहशतवाद्यांचा पुरावा. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच. भारत आता थेट घुसूनच मारणार. भुट्टो, शरीफ, आफ्रिदी आणि पाकिस्तानी अवलादींनो, हा घ्या पुरावा. हा पुरावा आहे पाकच्या नापाक कारनाम्यांचा. हा पुरावा आहे पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडणारा. होय, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे आणि या हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देणारा फक्त आणि फक्त एकच देश म्हणजे पाकिस्तान. हा फोटो आणि व्हिडिओ नीट निरखून पहा. हा फोटो जरी एका घराचा दिसत असला तरी हे घर आहे ज्याच्या मागावर जगभरातले पोलीस आहेत. हे घर त्या कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचं आहे. याच घरात बसून त्यानं अख्ख्या जगाची शांतता भंग करत अनेक निष्पापांचे जीव घेण्याचा प्लॅन आखला होता. लाहोरच्या जोरम टाउन मधील लोकवस्तीत बंगला, 5000 स्क्वेअर फुटांचं आलिशान घर, घरात प्रशस्त खाजगी बगीचा, ऑफिसच्या घरात मशीद आणि मदरसा, घर मशीद आणि मदरशामध्ये लपण्यासाठी खाजगी बंकर, ऑफिसला पाक पोलिसांची कडेकोट सुरक्षा, ऑफिसला खाजगी दहशतवाद्यांचं सुरक्षा कट, लष्कर ए तोयबाचा कमांडर हाफिज सईद ज्याच्यावर 10 दशलक्ष डॉलरचं बक्षीस आहे, ज्याच्या दहशतवादी कारवायांनी हजारो निष्पापांचा बळी घेतलाय, तो पाकिस्तानात आपल्या परिवारासह ऐशोआरामात राहतो. हे आता जगासमोर उघड झालंय. फक्त हाफिजच नाही तर पहलगामचा दुसरा मुख्य आरोपी लष्कर ए तोयबाचा डिप्टी चीफ सैफुल्लाही पाकिस्तानमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा पाकव्याप्त काश्मीरमधील जंगलात भारतीय सुरक्षा दलाच्या भीतीनं लपून बसलाय. त्यामुळे पाक या दहशतवाद्यांना सुरक्षा पुरवत लपवून ठेवते हे उघड आहे. पण अबोटाबाद मध्ये जसं ओसामाला सहज संपवता आलं, अगदी तसंच पाकमध्ये घुसून या दहशतवाद्यांचा नमाज-ए जनाजा होईल एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली. चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले. पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शहबाज शरीफ यांनी मारलेल्या आहेत. पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही.
भारताचे हल्ल्याबाबत सर्व आरोप बिनबुडाचे. पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे. आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे एनआयएच्या हाती लागले आणि यामध्ये दहशतवाद्यांनी नेमके कोणते कोड वापरलेले आहेत आणि आता या दहशतवाद्यांच्या आकांचा कसा बुरखा फाटला गेलाय पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. दहशतवाद्यांच्या टूल किटचा भांडाफोड. काय आहे दहशतवाद्यांची डेड ड्रॉप पॉलिसी? दहशतवाद्यांचा कोड भारताच्या हाती. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा एजन्सीजनी शोध मोहीम राबवली. त्यात दहशतवाद्यांचा कच्चा चिठ्ठा समोर आला. दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी केलेलं टूलकिटचे धागेदोरे भारताच्या हाती लागले आणि यामध्ये आपल्या आकांक्षी बोलण्यासाठी डेड ड्रॉप पॉलिसीच्या माध्यमातून दहशतवादी कोडवर्डचा वापर करायचे त्याची माहिती एनआयएच्या हाती लागली. मात्र हे कोडवर्ड काय होते पाहूया. बिझी. काही कारणामुळे हत्यार आणि इतर वस्तू पोहोचवणं शक्य नसल्यास वापरला जाणारा कीवर्ड. खतरा. शस्त्र पोहोचवण्यास अडचण किंवा निश्चित ठिकाणी जाणं टाळण्यासाठीचा कोड. ड्रॉप. प्लॅननुसार साहित्य योग्य ठिकाणी पोहोचल्यास ड्रॉप कोडचा वापर. पिकअप. प्लॅननुसार साहित्य सुरक्षितपणे उचलल्यास वापरला जाणारा कोड. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाची एक विंग तहरीक-ए पशबाननं पहलगाम हल्ल्यासाठी टूलकिट तयार केलं आणि त्याला डेड ड्रॉप पॉलिसी असं नाव देण्यात आलं होतं. एवढंच नाही तर सिक्रेट मिशन असल्याचं सांगत अनोळखी लोकांना कोडवर्डनं जोडून देत मिशनवर पाठवण्यात आलं. याच पॉलिसीनुसार दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये नंगानाच करत 26 भारतीयांची हत्या केली. मात्र या मिशनपूर्वी दहशतवाद्यांनी सहकाऱ्यांना कोणती खबरदारी घेण्यास सांगितलं होतं पाहूया. हिंदू रीतिरिवाजानुसार कपडे परिधान करण्याचे आदेश. प्रवासादरम्यान इस्लामी वेशभूषा टाळण्याचे निर्देश. साहित्यात धार्मिक वस्तू ठेवणं टाळा. अत्तरऐवजी परफ्यूमचा वापर करा. वायरलेसवर बोलताना टीव्हीचा आवाज मोठा करा. सुरक्षा यंत्रणा, मीडिया आणि स्थानिकांना लपण्यासाठी दहशतवादी अशा कोडवर्डचा वापर करून नंगानाच करतात. आता एनआयएसह इतर गुप्तचर संस्था दहशतवाद्यांचे कोडवर्ड शोधून त्यांच्या आकांनाही यमसदनी पाठवणार हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट आहे आणि अशातच आता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर दहशतवादी हाफिज सईद आहे. बिश्नोई गँगनं पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिली. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगनं ही धमकी दिलेली आहे. आणि आता खरं तर पाकिस्तानचं काहीही खरं नाही, कारण युद्धनौकांनी भारत सज्ज आहे. मात्र भारताच्या ताफ्यात पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणाऱ्या कोणकोणत्या युद्धनौका आहेत पाहुयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरू केलंय. त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल M खरेदी करणार आहे. मात्र राफेल मरीनपेक्षा विध्वंसक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे आहेत. नौदल, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्रसज्जता परकीय सत्तांना अचंबित करणारी आहे. त्यामुळे भारताकडील विध्वंसक शस्त्र कोणती जाणून घेऊया. तेजस MK-1A फायटर जेट लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम. हवेत इंधन भरण्याची क्षमता मिशन कालावधी वाढवण्यास उपयुक्त.
प्रोजेक्ट 17 ब्रावो युद्धनौका जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम, शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत. INS वाघशीर पाणबुडी खोल महासागरात लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम, लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य, हिंद महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर. राफेल M अर्थात राफेल मरीन हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम. नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल. या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्रच पाकचा खेळ खल्लास करतील. त्यामुळे भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा, पाणी, जमीन यापैकी नेमकी कोणत्या मार्गाने करणार हेच पाहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया दौरा रद्द केलेला आहे. भारत पाकिस्तानच्या तणावामुळे मोदींनी हा दौरा रद्द केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाहीत. आता पेस्कोव्ह यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय भारताकडून घेण्यात आलेला आहे आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणं हे अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तर आपण बघतोय कुछ बडा होने वाला है अशी आता शक्यता वर्तवली जाते, कारण यावेळेस रशियाच्या विजय दिनाला पंतप्रधान उपस्थित राहणार नाहीत असं जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिमांचा राष्ट्रवाद चर्चेत आलेला आहे. त्याचं कारण नेमकं काय? मुस्लिम नेत्यांनी यावेळेस काय रोखठोक भूमिका घेतलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. से ज्यादा ताकत रखते हैं आप. मैं नहीं कह रहा हूं जंग करें, मैं नहीं चाहता हूं कि पाकिस्तान और हिंदुस्तान जंग करे. मैं चाहता हूं कि हमला करें, हम उन पे अटॅक करें. पाहिलं, भारताचा आत्मा असलेल्या पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी 26 भारतीयांची हत्या केली आणि देशातील मुस्लिम समाजाचं मन कळवळलं. पाकिस्तानच्या नीच कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय मुस्लिम रस्त्यावर उतरले, तर काश्मीरच्या विधानसभेत आमदार मेहराज मलिकनं पाकड्यांना सुनावलं. लेकिन पाकिस्तान के अंदर वही आतंकवादी जब आतंक मचाता है तो उसे पाकिस्तान के लोग खवारिज कहते हैं. क्या कहते हैं? खवारिज कहते हैं कि अपने ही पाकिस्तान में मुल्क के अंदर जब कत्लेआम करता है पाकिस्तान में तो उसे खवारिज कहते हैं, और जब वही आतंकवादी हमारे देश में आता है तो उसे मुजाहिद कहते हैं. सर, ये शर्म की बात है. ये पाकिस्तान को ये बात बताना बहुत जरूरी है. कधी नव्हे ते काश्मीरमध्येही दहशतवाद विरोधी नारे देत पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला. एवढंच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांचा निषेध करण्यासाठी MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी शुक्रवारचं नमाज काळी फीत बांधून अदा करण्याचं आवाहन केलं. मेरी आप तमाम से गुजारिश है कि कल आप जब जुम्मे की नमाज पढ़ने जाएंगे अपने अपने मसाजिद को तो अपने बाजों पर काली पट्टी बांध कर जाइए, ताकि हम और आप मिलकर मुत्तहिदा तौर पर एक पैगाम दे सके इन दहशतगर्दों को कि हम उनकी इस वहशियाना हरकत की मजम्मत करते हैं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनीही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करत हे राजकारण करण्याची वेळ नसल्याची भूमिका घेत सरकारला पाठिंबा दिलाय. जम्मू कश्मीर की सिक्योरिटी जम्मू कश्मीर के इलेक्टेड हुकूमत की फिलहाल जिम्मेदारी नहीं है, लेकिन मैं ये मौका इस्तेमाल करके स्टेटहुड की मांग नहीं करूंगा. मैं किस मुंह से इस पहलगाम के वाकये को इस्तेमाल करके मरकज से कहूंगा ना अब मुझे स्टेटहुड दो. मेरी क्या इतनी सस्ती सियासत है? पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर शंका उपस्थित केली गेली. एवढंच नव्हे तर काही महाभागांनी थेट मुस्लिमांकडून खरेदी न करण्याचं आवाहन केलं. मात्र मुस्लिमांनी पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण काश्मीर आणि मुस्लिमांशी संबंधित मुद्द्यांवरून
मोदींवर टीका करणारा मुस्लिम समाज आता देशासाठी आणि दहशतवादाविरोधात एकवटल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे नापाक इरादे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक पावलं उचलली आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागला. अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 786 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलेला आहे. यहाँ हमला हुआ कश्मीर में हमला हुआ, उसकी सजा हमें मिल रही है. आए समझ में, मुझे 41 साल हो गए हैं यहाँ. ना माँ है, ना बाप है, ना बहन है, ना भाई है. मेरा कोई ठिकाना नहीं है. मैं बेसहारा हूँ. बोलता है इसको वापस जाना पड़ेगा. ये 84 में सर इधर आई है और इसका बाप यहीं का था, चाचा भी यहीं का था. वो पार्टीशन से पहले उधर गए थे और पार्टीशन जब हुई तो वो वहाँ रह गए. मेरे इस टाइम पे जो मेरा थॉट प्रोसेस बिल्कुल काम नहीं कर रहा. मैं टोटली ब्लैंक हो गया हूँ. अभी मैं करंटली मैं परसू कर रहा हूँ अपना बैचलर्स इन कंप्यूटर साइंस. मेरा फाइनल सेमेस्टर चल रहा है. जून में मेरे एग्जाम्स थे, तो मेरे कुछ और प्लान्स थे कि एग्जाम्स खत्म करके मैं जॉब्स के लिए, इंटरव्यू के लिए मैं प्रिपेयर कर रहा था. लेकिन अचानक से सब चीज़ होना, ठीक है, ये बहुत अफेक्ट करती है. तो मेरा इस टाइम थॉट प्रोसेस बिल्कुल डिस्टर्ब हो गया है. तर आठवड्याभरामध्ये किती जणांनी भारत देश सोडलेला आहे पाहूयात. 28 लोक पाकिस्तानात गेलेत तर 105 लोक भारतात आलेत. अटारी बॉर्डरवरून घरवापसी झालेली आहे. पाकिस्तानात 191 लोक गेलेत तर भारतात 287 परत आलेत. 26 एप्रिलला 81 लोक पाकिस्तानात गेलेले आहेत तर 342 लोक भारतात आलेत. 27 एप्रिलला 237 पाकिस्तानात गेले तर भारतामध्ये 116 जण आलेत. 28 एप्रिलला पाकिस्तानमध्ये 145 लोक गेले तर भारतात 275 लोक आले. 29 एप्रिलला 104 लोक पाकिस्तानात गेलेले आहेत तर 491 लोक भारतात आलेले आहेत. तर देशात हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे परदेशात होते. पंतप्रधान मोदी लगेच दौरा सोडून परतले. ठाकरे लगेच का परत आले नाहीत असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांवर पलटवार केला. सर्वपक्षीय बैठकीत मोदी का हजर नव्हते, त्यांनी आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द का नाही केले असा सवाल राऊतांनी केला. त्यावर आता बावनकुळेंनी उत्तर दिलंय. प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता त्यांची जबाबदारी होती विरोधी पक्ष काय बोलतो हे, पण ते पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द नाही केला. ते बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले. पूर्वनियोजित कार्यक्रम राहुल गांधींनी रद्द केला. अमेरिकेतून आले, काश्मीरला गेले, सर्वपक्षीय बैठकांना उपस्थित आले. याला म्हणतात कार्यक्रम रद्द करणं आणि मौन बाळगणं किंवा दुःख बाळगणं. तुमचे नेते लंडनमध्ये स्वतःच्या परिवारासोबत बसून ट्यूट्यू करतायत, ट्विट करताय. आले का वापस? एकही व्यक्ती तुमचा लंडनवरनं तुम्ही आपली पूर्ण ट्रिप करून आले का? अर्धी ट्रिप सोडली नाही तुम्ही का? अर्धी ट्रिप सोडून वापस आले नाही? एवढी मोठी घटना या देशात घडली, महाराष्ट्रात घडली आणि तुम्ही लंडनवरनं त्या ठिकाणी फॅमिली एन्जॉय करताय. खरं तर हे महाराष्ट्राचा अपमान आहे. या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत जे बोलतात यांना बोलण्याचा अधिकार नाही. इंदिरा गांधींच्या काळात 8 दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला होता असं म्हणत खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावलेत. भारतानं पाकिस्तानचे 27 युट्यूब चॅनल बंद केले, याला बदला म्हणतात का असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. आम्ही काय केलं? पाकिस्तानची 27 युट्यूब चॅनल्स बंद केली. बरं का? पाकिस्तानची 27 युट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली. हे कशा करता केलं तुम्ही? हा काय, ह्याला का बदला म्हणतात? हा का बदला आहे? आणि त्याचबरोबर एक 4 PM नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल, कारण ते मोदी आणि शहांच्या धोरणावर टीका करते. एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं 4 PM प्रसिद्ध चॅनल आहे. पहलगाम मध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात धर्म, जातपात, भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासी म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल. पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांनी प्रथमच ही प्रतिक्रिया दिलेली आहे. पहलगामला झालेला हा माझ्या मते हा या देशावरचा हल्ला आहे. तो देशवासी म्हणून
कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल. मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी या संबंधी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचं आहे. धनंजय मुंडेंनंतर महायुतीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण विखे पाटलांनी शेतकऱ्यांना कोटींचा चुना लावल्याचा आरोप आता आहे. आणि हा आरोप कोणी केलाय पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. महायुतीला धक्का, विखेंचं मंत्रिपद जाणार. विखे पाटलांकडून शेतकऱ्यांची फसवणूक. कोटींच्या घोटाळ्यात विखे अडकणार. महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांची यादी काही संपताना दिसत नाही. माजी मंत्री धनंजय मुंडे, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे राधाकृष्ण विखे पाटील. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलं. 9 कोटींच्या अपहारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे कारखान्याच्या तत्कालीन संचालक असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नेमके काय आरोप करण्यात आले तेही पाहूया. 2004 ते 2010 बनावट कागदपत्राद्वारे शेतकऱ्यांच्या नावे मदत कर्ज. 2004 ते 2007 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप. सभासद शेतकऱ्यांना मंजूर कर्जाची रक्कम दिली नाही. कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीही लाटली. या प्रकरणी तक्रारदार बाळासाहेब केरू विखे काय म्हणाले तेही ऐका. शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून यांनी जे कर्ज उचललं असं बोगस दाखवलं आणि हा एक प्रकारे दरोडा विखे टाकत होते हे उघडकीस आलेले. म्हणजे चोरांनी मुद्देमाल जमा केला म्हणजे तो दरोडा होऊ शकत नाही का? तो गुन्हाच आहे आणि त्या गुन्ह्यानुसार जी शिक्षा आहे ती त्यांना व्हावी. एकतर हा गुन्हा इतका गंभीर आहे की यास जामीनसुद्धा मिळू नये अशा पद्धतीचे हे कलम आणि गुन्हा आहे. त्यामुळं आता त्यांचे लवकरात लवकर राधाकृष्ण विखेंनी राजीनामा द्यावा. या अपहार प्रकरणात विखे पाटलांसह माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक, युनियन बँकेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. विखे पाटलांवर होणाऱ्या आरोपांमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दुसरीकडे विखे पाटलांनी मात्र आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत असं म्हटलंय. फसवणुकीचा प्रकार, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार, हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता. इथेच हा मांडला होता. तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे. माध्यमांनी जे काही लिहिलंय ते दाखवले विखे पाटलांना दणका आणि अडचणी वाढणार. आता आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही. आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आम्ही ना कुठं अडचणीत आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे. जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल. जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातोच आहे ना. 8 आठवड्यात याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणात मुंडेंना जो न्याय दिला त्याच न्यायानं विखेंचीही चौकशी करणार का आणि विखेंनाही मंत्रिपद सोडावं लागणार का याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहतात आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वतः छगन भुजबळांना फोन करत गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हा अशी विनंती केली. हुतात्मा चौकात अभिवादनासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळही जाणार आहेत. आता लाडकी बहीणसाठी एक खुशखबर आहे. लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारनं 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये
1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. एटीएम वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. उद्यापासून एटीएम मधून पैसे काढणं महागणार आहे. तसंच बॅलन्स चेक करण्यासही चार्ज लागणार आहे. ठरवून दिलेल्या लिमिट नंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास आता 17 रुपयांच्या ऐवजी 19 रुपये इतका चार्ज लागणार आहे. तसंच बॅलन्स चेक करण्याचाही चार्ज 7 रुपयांवरून 9 रुपये इतका झालेला आहे. दरम्यान सध्या बँकांकडून दुसऱ्या बँकेतील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरामध्ये 3 व्यवहार मोफत दिले जातात. मात्र 3 पेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतोय. लिमिट नंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास चार्ज लागेल. 17 रुपयांच्या ऐवजी 19 रुपये इतका चार्ज लागणार. बॅलन्स चेक करण्याचा चार्ज हा 7 रुपयांवरून 9 रुपये होणार. मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरामध्ये 3 एटीएम व्यवहार मोफत होणार. तुम्ही पर्सनल लोन घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता गुगल पे वरून देखील तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. गुगल पे 10 लाखांपर्यंत पर्सनल लोन देणार आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय पर्सनल लोन मिळणार आहे. तुमच्या बँक खात्यातून EMI पेमेंट कापलं जाणार आहे. 10 लाखांपर्यंत पर्सनल लोन आता गुगल पेच्या माध्यमातून मिळणार आहे. कर्जाचा कालावधी हा 6 महिने ते 5 वर्ष असा असेल. 10.50% ते 15% व्याज लागणार आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय पर्सनल लोन सँक्शन होईल. बँक खात्यातून EMI पेमेंट कापण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. सोन्याचा दर प्रतितोळा 96,000 रुपये इतका आहे, तर चांदी 95,000 गेली. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचं खूप विशेष असं महत्त्व आहे आणि या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करण्यात येते. सोन्याच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची देखील या दिवशी खरेदी केली जाते. IPS देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यानंतर देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. 1994च्या बॅचचे अधिकारी असलेले भारती यांनी यापूर्वी मुंबईमध्ये विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त पोलीस आयुक्त आणि अँटी टेररिझम स्क्वॉडचे प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. नागपूरचे भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे 13 मे रोजी निवृत्त होणार आहेत. गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 24 मे 2019 मध्ये नियुक्ती झाली होती. आता ते 14 मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील, तर 23 नोव्हेंबर 2025ला ते निवृत्त होतील. त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिहादी प्रवृत्ती सहन करणार नाही असा थेट इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या मदरशांवर लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिलेत. दोडामार्ग तालुक्यात साटेली भेडशी गावामध्ये अनधिकृत असलेल्या मदरशांमध्ये तलवारी सापडल्यानं नितेश राणेंनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या परवानगीच्या शिवाय तू तिथे मदरसा चालव, तलवारी आण, ही कोणाची कुठली प्रवृत्ती आहे, कोण त्याच्या मागे आहे, सगळ्याचा अभ्यास होतो. तुम्ही चिंता करू नका. पालकमंत्री नितेश राणे आहे. अशी कडक शिक्षा देईन ना, परत शुक्रवारी त्रास होईल. सगळ्याचे आता आवाज सगळीकडून निघतील ना. असं कसं आमचे पोलीस खातं आणि आम्ही सगळेजण सक्षम आहोत. उगाच आम्ही दांड्यांवर खर्च करत नाही. नाशिकमध्ये चक्क पोलीस ठाण्यातून आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात हा आरोपी होता. मात्र त्याचा साथीदार पोलीस स्टेशनजवळ बाईक घेऊन उभा होता आणि हीच संधी साधत आरोपीनं थेट पोलीस स्टेशनमधून धूम ठोकली आणि बाईकवरून तो पसार झाला. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला खरा, मात्र आरोपींना पकडण्यात काही यश आलेलं नाही. हा सर्व सेने स्टाईल प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.
बातमी कोल्हापुरातून. निवडणुकीत विजय झाला आणि हवेत गोळीबार करण्यात आला. माजी सरपंच संग्राम भापकर यांनी ही करामत केलेली आहे. कोल्हापूरच्या हनुमंतवाडीमधील ही घटना आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांवर देखील संशय व्यक्त करण्यात येतोय. दूध संघाच्या निवडणुकीत विजय झाला आणि त्याच विजयाच्या उत्साहामध्ये माजी सरपंचानं थेट हवेत गोळीबार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बीकेसीमध्ये वेव्स परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. बीकेसीतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स एंटरटेनमेंट समिट आयोजित करण्यात आलेलं आहे. मोदी दिवसभर मुंबईमध्ये थांबणार असल्यानं मुंबईत सुरक्षा यंत्रणेत वाढ झाली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्षा निवासस्थानी राहायला गेले. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे. शपथविधीनंतर तब्बल 4 महिन्यांनी फडणवीस वर्षावर राहायला गेले. 5 डिसेंबरला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र मुलीच्या परीक्षेमुळे ते वर्षा बंगल्यावर राहायला गेले नव्हते. त्यामुळे विरोधकांनी देखील फडणवीसांवर टीका केली होती. इथं घेतो एक छोटासा ब्रेक. ठाण्यातील पाचपाखाड इथं आमदार जितेंद्र आव्हाडांनी तुळजाभवानी मंदिर उभारलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजाभवानीचं यावेळेस दर्शन घेतलं. जितेंद्र आव्हाड यांनी प्रति तुळजापुराचं मंदिर इथं उभारलेलं आहे आणि आजच या मंदिरामध्ये शरद पवारांनी येऊन पूजा अर्चा केली, मंदिराचं लोकार्पण केलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय.
तर एक महत्वाची बातमी, सर्वसामान्यांसाठी अमूल दूध 2 रुपयांनी महाग होणार आहे. देशभरात अमूलचं दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महाग होणार आहे. उद्यापासून नवीन दर लागू होणार आहे.